विद्यार्थी मित्रांनो, बी.कॉम फोर्थ सेममध्ये थर्ड युनिटमध्ये फायनल अकाउंट ऑफ इन्शुरन्स कंपनी असं आपला हा पोर्शन दिलेला आहे. आणि म्हणून या फायनल अकाउंट ऑफ इन्शुरन्स कंपनीमध्ये आपल्याला काय बनवावं लागेल, तर इन्शुरन्स फायनल अकाउंट, इन्शुरन्स कंपनी फायनल अकाउंट्स आहे. याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले रेव्हेन्यू अकाउंट बनवावा लागत असतो. आणि मग रेव्हेन्यू अकाउंट म्हणजे जसं ट्रेडिंग अकाउंट आपण कंपनीचं फायनल अकाउंट बनवत असताना ट्रेडिंग अकाउंट बनवतो, त्याचप्रमाणे या ठिकाणी विमा कंपनी हे ट्रेडिंग करत नसून ती सर्व्हिस प्रोव्हाइड करते. आणि म्हणून ज्या कंपन्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्या रेव्हेन्यू अकाउंट बनवतात. आणि मग दुसरं अकाउंट बनवायचं आहे त्यांना प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे. तिसरा प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट आणि चौथं बॅलन्स शीट. तर हे जे 3 अकाउंट आहे हे तुमचे, ज्याप्रमाणे आपण कंपनीचे गणित सोडवतो, कंपनीचं पहिलं चॅप्टर घेतलं होतं आपण फायनल अकाउंट ऑफ कंपनी, त्याचप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जसं डेबिट साईडला सॅलरी, क्रेडिट साईडला इन्कम्स, डेबिट साईडला एक्सपेंडिचर, इनडायरेक्ट एक्सपेंडिचर, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डिव्हिडंड वगैरे जी पदं असतात, आणि बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी अँड ॲसेट्स नावाचे जे पदे येतात. मग या रेव्हेन्यू अकाउंटमध्ये काय असते, तर तुम्हाला असेल की आपण जे फायनल अकाउंट शिकणार आहोत हे जनरल इन्शुरन्स कंपनीचं फायनल अकाउंट शिकणार आहोत. लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स असे 2 पार्ट पडतात. बट लाईफ इन्शुरन्स हे व्यक्तीच्या जीवनावर विमा काढला जात असतो, परंतु जनरल इन्शुरन्स हे वस्तूंवर किंवा ॲसेट्सवर तो विमा काढला जात असतो. आणि म्हणून याच्यामध्ये याचे प्रकार किती पडतात जनरल इन्शुरन्समध्ये. आणि आपण आता जे फायनल अकाउंट शिकणार आहोत, आपण हा फायनल अकाउंट हा जनरल इन्शुरन्सचं फायनल अकाउंट शिकणार आहोत. आणि जनरल इन्शुरन्स मध्ये तुम्हाला माहीत असेल की त्याच्यात डिपार्टमेंट किती पडतात, की पहिला डिपार्टमेंट आहे फायर. फायर म्हणजे ज्या गोष्टीचं ॲसेट्स वगैरे आपली जशी बिल्डिंग झाली, फर्निचर झालं, ह्याला आग लागून नुकसान होत असते. तर त्या नुकसान म्हणून आग लागण्यापासून जर एखादी वेअरहाऊस आहे, गोदाम आहे, तर गोदाम आपण इन्शुअर्ड करतो, तर त्याला फायर असे म्हणतात. तर ह्या फायर इन्शुरन्स तुमचं डिपार्टमेंट आहे. दुसरं डिपार्टमेंट असतं ॲक्सिडेंट. जे व्हेकल करता जे विमा काढले जात असतात त्यांना ॲक्सिडेंट डिपार्टमेंट म्हणतात. तिसरा असतो एक मराईन डिपार्टमेंट, म्हणजे जे जहाज वगैरे असतात समुद्रामध्ये, जहाजांकरिता जो माल विमा काढलेला असतो मराईन इन्शुरन्स, त्याला तो एक डिपार्टमेंट आहे. आणि हे 3 डिपार्टमेंट सोडून बाकीचे मग जे सगळे असतात ते अदरमध्ये जातात. आता याच्यामध्ये मी तुम्हाला इथे खाली लिहिले आहे 50-50 आणि 100 आणि 50 का असतात. तर प्रत्येक या जनरल इन्शुरन्स कंपनीला त्यांना मिळणाऱ्या प्रीमियमच्या आधारावर दरवर्षी त्यांना रिझर्व करून ठेवावं लागत असते, ज्याला आपण रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क. म्हणजेच पैसे आलेल्या प्रीमियम मधून त्यांना लोकांना क्लेमचे पैसे देता यावे आणि त्याकरता त्यांच्याकडे पैसा उपलब्ध असावा, म्हणून ते प्रत्येक इन्शुरन्स कंपनी जरी उदाहरणार्थ दिलं असो नसो तरी फायरबद्दल 50% रिझर्व करून ठेवतात प्रीमियमच्या नेट प्रीमियमच्या. ॲक्सिडेंटमध्ये नेट प्रीमियमच्या रिझर्व 50% करून ठेवतात. मरायनमध्ये 100% करून ठेवतात. कारण मरायनमध्ये अशी गोष्ट आहे की एकदा जहाज बुडलं तर त्याला 100%च इन्शुरन्स द्यावं लागत असते, क्लेम द्यावं लागत असते. ॲक्सिडेंटमध्ये किंवा फायरमध्ये तुम्हाला माहीत असेल, फायरमध्ये अनेक ठिकाणी गोदामाला आग लागली तर लोक गोदाम वाचवतात, त्याचा माल म्हणजे पूर्ण गोदाम जळण्याची शक्यता फार कमी असते, त्याला सॅल्वेज असे म्हणतात. ॲक्सिडेंटमध्ये पूर्ण व्हेकल तुमचं काही खराब होऊ शकत नाही. आणि म्हणून ह्यांच्याकरता 50% असतात. परंतु मराईन असं आहे की एकदा जहाज समुद्रात बुडलं तर त्याला काहीच भिडत नाही, त्याचं काही वाचवण्याचा संबंधच नसतो, म्हणून त्यांना 100% रिझर्व करून ठेवावं लागत असते. आणि यांना 50% रिझर्व करावं लागत असते. आता अशा प्रकारे फक्त हा रेव्हेन्यू अकाउंटमध्ये डेबिट साईडला एक्सपेंडिचर येणार आणि क्रेडिट साईडला इन्कम येणार. आता एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक इन्शुरन्स कंपनीला डेबिट साईडला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर या इन्शुरन्स कंपनीचे पहिलावाला जो असतो ज्याचं क्लेम नावाचं आहे ते फार महत्वाचं असतो. फक्त एकच आहे, याच्यामध्ये 2च गोष्टी नवीन आहे, क्लेम आणि प्रीमियम. क्लेम आणि प्रीमियम म्हणजे काय, त्याचा संबंध तुम्हाला या रेव्हेन्यू अकाउंटमध्ये येणार आहे. इकडे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रेग्युलरच पद आहे, त्यात काही विषय नाही आहे, सॅलरी, रेंट वगैरे वगैरे. ॲप्रोप्रिएशन मध्ये रेग्युलरच आहे कंपनीसारखं, आणि बॅलन्स शीट कंपनीसारखं आहे. मग नवीन काय आहे तर फक्त रेव्हेन्यू अकाउंट. म्हणून मी तुम्हाला 1-2 गणित चांगले रेव्हेन्यू अकाउंटचे घेणार
मग त्याच्यानंतर एक गणित रेव्हेन्यू अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲप्रोप्रिएशनचं घेणार, आणि एक गणित पूर्ण रेव्हेन्यू अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ॲप्रोप्रिएशन अकाउंट आणि बॅलन्स शीट असं चौथं एक याचं घेणार. असे 5-6 उदाहरणं घेऊ म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे प्रकरण चांगल्या पद्धतीने समजेल. तर मी आता रेव्हेन्यू अकाउंट कसा बनवतं याच्याबद्दलचं एक उदाहरण सांगतो. फक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की रेव्हेन्यू अकाउंटमध्ये सगळ्यात जास्त रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जे असतात तर इन्शुरन्स कंपनीचे ते सगळ्यात मोठा पहिला पद, आणि क्रेडिट बाजूला असतं रेव्हेन्यू इन्कम. तर त्या इन्शुरन्स कंपनीची रेव्हेन्यू इन्कम ही असते प्रीमियम. प्रीमियम म्हणजेच आपण जेव्हा विमा काढतो तर विमा कंपनीला बघा आपण प्रीमियम पे करतो, आपण म्हणजे पैसे देतो त्यांना विमा काढण्याबद्दल, तर ती विमा कंपनीची प्रीमियम ही इन्कम आहे. म्हणून रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट बाजूला प्रीमियम येणार, आणि डेबिट बाजूला जर ॲक्सिडेंट झाला किंवा फायर लागली तर त्यांना क्लेम द्यावा लागत असतो, आणि म्हणून डेबिट साईडला क्लेम येणार. बस हे दोन पदं जर ज्या पोरांना समजले असेल, क्लेम आणि प्रीमियम, आणि याच्यावर तुमचं 10 मार्काचे MCQ राहणार, क्लेमचं कॅल्क्युलेशन्स आणि प्रीमियमचं कॅल्क्युलेशन्स, तर याचवरच राहणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एक पहिलं एक्झाम्पल देत आहोत, मी ते वाचून घेतो आणि मग तुम्हाला समजून सांगतो. बघा, पहिलं उदाहरण आहे, फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर सिमराम इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यू आर रिक्वायर्ड टू द प्रिपेअर रेव्हेन्यू फायर रेव्हेन्यू अकाउंट. म्हणजे फायर म्हणजे हे फायर कंपनीचं गणित आहे. तुम्हाला सांगतो फायर, ॲक्सिडेंट आणि मरायन हे 3 डिपार्टमेंट लक्षात ठेवायचं. फॉर द इयर एंडेड, आता याच्यात दिले त्याने क्लेम पेड. क्लेम पेड म्हणजे सगळ्या सांगितलं मी, रेव्हेन्यू अकाउंटमध्ये मेजर खर्च त्याचा क्लेम आहे, आणि आणि दुसरा मेजर एक्सपेंडिचर प्रीमियम असतो. आणि फक्त रेव्हेन्यू अकाउंट म्हटलेलं असेल, फक्त विचारलं असेल तुम्हाला, तर सर्वच्या सर्व जितकेही एक्सपेंडिचर दिले असेल ते डेबिटला लिहायचे, आणि सर्व इन्कम ही क्रेडिट बाजूला. आता या उदाहरणात बघा, तुम्हाला रेव्हेन्यू विचार दिलेला आहे रेव्हेन्यू अकाउंट, त्याच्यामुळे या उदाहरणात दिलेले जेवढी खर्च असेल ते सगळे डेबिटला लिहायचे, आणि सर्व इन्कम ही क्रेडिट बाजूला लिहायची. म्हणून कसं बनणार बघा, सिमराम इन्शुरन्स कंपनी लिमिटेड फायर रेव्हेन्यू अकाउंट. कॉलम येणार पर्टिक्युलर रुपीज, पर्टिक्युलर रुपीज. आता ही इन्कम साइड आहे आणि ही एक्सपेंडिचर साइड आहे. आता लक्षात घ्या, इथे तुम्हाला या बाजूला सगळ्यात पहिले जर लिहायचे इन्कम आपल्याला, ती म्हणजे कुठली, तर सगळ्यात पहिले इथं लास्ट इयरची जी त्यांची जी रिझर्व्ह मध्ये पैसा असतो तो दिलेला असतो, त्याचा तारखेला बघून घ्या. लास्ट इयरची तारीख असते आणि या वर्षीची सुरुवातीची असते. तर इथं बघा, गणितामध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे खाली, गणितातून तिसरं पद, प्रोव्हिजन फॉर अनएक्सपायरीज 1 एप्रिल 2004. आपण हे अकाउंट बनवत आहोत 31 मार्च 2005 करिता, आणि म्हणून 1 एप्रिलचं जे रिझर्व्ह आहे हे मागच्या वर्षीचा राहिलेला पैसा असतो रिझर्व्ह मध्ये, तो यावर्षी कॅरी केला जात असतो, आणि म्हणून या बाजूला लिहायचं आहे बाय ओपनिंग रिझर्व्ह. यामध्ये तुमचं 2 प्रकारचे जमा असते रिझर्व्ह, म्हणजे मागच्या वर्षीचा पैसा यावर्षी कॅरी झाला तो इन्कमचा भाग मानला जाईल, आणि याला रिझर्व्ह पहिला नंबर असतो, रिझर्व्ह फॉर अनएक्सपायर्ड रिस्क. आता तुम्हाला नसेल की फायर करता किती टक्केचा रूल आहे आपला, 50% रूल आहे. तर हा जो पैसा असला मागच्या वर्षीचा 50% असते प्रीमियमच्या, तो आहे 5 लाख रुपये आपल्या उदाहरणात दिलेला, बघून घेता. आणि खालून 4थ्या नंबरचं पद, आणि मग दिलेलं आहे खाली 2 नंबर ऍडिशनल रिझर्व्ह. ऍडिशनल रिझर्व्ह आपल्या उदाहरणात दिलेला आहे 20,000 रुपये,
बघा. त्याच्यानंतर आता आपण हे सगळ्यात पहिले गणित सुरू करत असताना हे दोन पद पहिले लिहून घ्यायचे असते. काय? रिझर्व्ह फॉर अनएक्सपायरीज आणि ऍडिशनल रिझर्व्ह. कारण हे मागच्या वर्षीचे बॅलन्सेस आहे जे या वर्षाकरता कॅरी करण्यात आलेले आहे. आणि मग आता एक्सपेंडिचरची जेवढी पद आहेत ती या बाजूला मांडू आणि इन्कमचे पद या बाजूला मांडू. तर एक्सपेंडिचरचं पहिलं पद कधी इकडे या बाजूला घ्यायचं असते, क्लेम नावाचं. क्लेम्स पेड. आता या क्लेम्स करता बघा आपल्या तुमच्या गणितामध्ये खाली गणितात दिलं नसते, बघून घ्या. तुमच्या उदाहरणात क्लेम पेड आहे. क्लेम्स पेड 4,80,000 म्हणजे यावर्षी देण्यात येणारी क्लेम्स आहे दिलेले 4,80,000. किती रुपये आहे? 4,80,000. यामध्ये मागच्या वर्षीचे आपण किंवा या वर्षीचे आता अजून आउटस्टँडिंग किती आहे बघा. ऍड क्लोजिंग आउटस्टँडिंग म्हणतात त्याला. क्लोजिंग आउटस्टँडिंग आणि ओपनिंग आउटस्टँडिंग काय करत असते तर लेस करत असते. आता असे बरेचसे क्लेम असतात जे ऍक्सेप्ट झालेले असतात परंतु आपण ते पैसे पेड केलेले नाही. आतापर्यंत एवढे पेड केलेले आहे किती? 4,80,000. काही क्लेमचे पैसे असतात की जे मागच्या वर्षी जे असतात क्लोजिंग परंतु ते ऍक्सेप्ट झाले ते पण तो पेड नाही केले, पण मग या वर्षी सुरुवातीला आपण पेड केले असेल तर ते पेड केलेले याच्यात आलेले आहे 4,80,000 मध्ये जे मागच्या वर्षीचे असेल. आणि यावर्षी जे क्लोजिंग आउटस्टँडिंग क्लेम आहे ते यावर्षी आपल्याला ऍक्सेप्ट झाले परंतु आपण पेड नाही केले, ते करू पुढल्या वर्षी. म्हणून हे पुढल्या वर्षीच्या रेव्हेन्यू अकाउंट मध्ये मायनस होणार. आता आपल्याला माहित असेल की हे मागच्या वर्षी प्लस झाले होते तर हे इथे काय झाले आता मायनस झालेले आहे. आणि म्हणून ओपनिंग तुमचे इथं क्लेम आहे मागच्या वर्षीचे 10,000 रुपये. हे पद कुठे आहे बघा तुम्ही. क्लेम इंटिमेटेड बट नॉट ऍक्सेप्टेड 31 मार्च 2000 वरून तिसरं पद बघा 10,000 रुपये आहे. आणि त्याच्या खाली आहे चौथं पद क्लेम ऍक्सेप्टेड बट नॉट पेड 31 मार्च 2005. म्हणजे पुन्हा या वर्षीचीच अट येते. डबल दोन दिले यावर्षी अजून. म्हणजे काय झालं की यावर्षीचे पहिले 10,000 दिलेले आहे बघून घ्या. क्लेम इंटिमेटेड बट नॉट ऍक्सेप्टेड म्हणजे त्यांनी अप्लाय केला कस्टमरने परंतु अजून स्वीकार केलेला नाही आहे असे 10,000 होते. आपण याच्यात एक काम करूया असंच प्रभू. क्लेम इंटिमेटेड बट नॉट पेड 2005 आणि पुन्हा या वर्षी आहे ऍक्सेप्टेड म्हणजे आपण मान्य केले बट नॉट पेड असे 60,000. म्हणजे एकूण या वर्षी ऐकून घ्या थोडं लक्ष द्या 4,80,000 दिलेले आहे क्लेम म्हणजेच आपण कस्टमरला ज्यांनी विमा काढला त्यांना पैसे दिलेले आहे 4,80,000. अजून आता यावर्षी लोकांनी क्लेम केले परंतु कंपनीने अजून ऍक्सेप्ट केले नाही परंतु अजून ते ऍक्सेप्ट न केल्याने त्यांना दिले पण नाही पण हे भविष्यात द्यावंच लागेल ना क्लेम. किती रुपयाचे? 10,000 रुपयाचे. आणि हे ऍक्सेप्ट केले परंतु दिले नाही असे किती आहे? 60,000. यामध्ये पुन्हा तुमचं हे झाले एकूण किती आता 4,80,000 आणि हे 70,000 रुपये एकूण 5,50,000. मग याच्यामध्ये क्लेम आता बरेचसे क्लेम असे होते की मागच्या वर्षी क्लेम आपण ऍक्सेप्ट केले पण पेड नव्हते केले तर मग ते यावर्षी पेड केले असेल ना म्हणून ते म्हटलेलं बघून घ्या. क्लेम आउटस्टँडिंग 2004 तर एकच गोष्ट लक्षात घ्यायचं कधी ज्यादा डोकं नाही लावायचं की या पेड मध्ये
या 2005चे जेवढी असेल ते प्लस करायचे आणि त्याच्या अगोदरचं वर्ष 2004चं किंवा मग याच्या वर्षाच्या सुरुवातीचं ते सगळे मायनस करायचे. तिथं बघून घ्या, हे 5 वाले मी दोन्ही प्लस केलेले आहे आणि 4 वाले काय करतो मी इथे क्लेम पेड मायनस करतो. ते किती आहे? 40,000. अशा प्रकारे आपल्याला यावर्षी क्लेमचे पैसे निघते 5,10,000. त्याच्यानंतर हे महत्वाचं आहे. तर तुम्हाला कॅल्क्युलेशन याच्यामध्ये एमसीक्यू मध्ये विचारणार, कॅल्क्युलेट द क्लेम पेड. मग आता ते दिलं राहणार क्लेम पेड 4,80,000, आउटस्टँडिंग करंट इयर, आउटस्टँडिंग लास्ट इयर. तर मग हे 2 प्लस करायचं, मायनस करायचं, हे उत्तर राहील असं तुमच्या ऑप्शन मध्ये खाली. आणि असे 2-3 ऑप्शन तुम्हाला दिलेले राहणार. तर अशा प्रकारे क्लेम पेडचं उत्तर दिलेलं याच्यामध्ये घ्यायचं आपण. त्याच्यानंतर हे पहिलं कॅल्क्युलेशन केल्यानंतर मग या बाजूला आपल्याला प्रीमियम नावाचं कॅल्क्युलेशन करत असते. याला म्हणतात प्रीमियम रिसिव्ड. आता बघा प्रीमियम रिसिव्ड किती आहे तुमचं या गणितामध्ये, तुम्हाला 16 लाखाचं प्रीमियम आपल्याला रिसिव्ड झालं होतं. कारण बघा कस्टमर कडून प्रीमियम घ्यायचे आणि कस्टमरचा ऍक्सिडेंट झाला तर क्लेम पेड करायचं. प्रीमियम फार वसूल केलेले आहे, क्लेम मात्र फारच कमी दिलेले आहे. बघून घ्या, म्हणजे तेव्हाच कुठे इन्शुरन्स कंपनी चालेल ना. म्हणून यावर्षी 16 लाखाचं प्रीमियम मिळालं तर कंपनीला, त्यापैकी रिइन्शुरन्स प्रीमियम आहे यांची. तर रिइन्शुरन्स प्रीमियम म्हणजेच असे अनेक काय होते की एक इन्शुरन्स कंपनी दुसऱ्या इन्शुरन्स कंपनीकडे विमा काढत असते. तर म्हणून याच्यामध्ये काय करायचं की ऍड रिइन्शुरन्स प्रीमियम रिसिव्ड झालेली आहे ती ऍड करायची आणि लेस रिइन्शुरन्स प्रीमियम पेड केलेली आहे. पेड म्हणजे त्या कंपनीला दिल्या तुम्ही प्रीमियमचे, तर रिसिव्ड झाली आपल्याला रिइन्शुरन्स बद्दल 60,000 आणि पेड केले आपण 1,20,000. अशा प्रकारे तुमचं प्रीमियम तुम्हाला इन्शुरन्सवर मिळालेलं आहे. 16 लाख मधून 60,000 जोडल्या जाईल आणि 21 मायनस 15,40,000 येणार. बस हे 2च पद तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन महत्वाचे आहे. त्याच्यानंतर हे जे प्रीमियम आहे हे प्रीमियम सुद्धा आउटस्टँडिंग असते. तर तुमच्या गणितात बघून घ्या, आउटस्टँडिंग सुद्धा लास्ट इयरचं असेल ते मायनस करायचं आणि करंट इयरचं असेल तर प्लस करायचं. म्हणून ऍड रिसिवेबल ज्याला म्हणतात 2005 नाही आहे, लेस रिसिवेबल 2004. आता 2004 आहे रिसिवेबल, बघून घ्या तुमच्या गणितात 30,000 रुपयाचं आहे. हे लेस करणार ते येणार तुमचे 15,10,000. त्याच्यानंतर एक शेवटचं पद असते बोनस. हा बोनस नावाचं पद आहे. हे दोन्ही बाजूला इथं प्रीमियम मध्ये जोडलं जाते आणि इकडे डेबिट बाजूला येते, कारण बोनस हा खर्च पण असतो आपला. आणि बोनस फॉर रिडक्शन ऑफ प्रीमियम, हा बोनस इकडे ऍड करत असतो. बोनस हे केल्यामुळे, कमी केल्यामुळे तो किती रुपये बोनस आहे तुमचा? 12,000 रुपयाचा बोनस आहे. एकूण आता इकडे येणार 15,22,000 आणि मग हाच बोनस नावाचं पद या बाजूला सुद्धा येतात फॉर रिडक्शन ऑफ प्रीमियम. आता हे 2 जर पद झाले आपले, मी पुन्हा कळेल तुम्हाला, कारण हे एकदमच नवीन पद असल्यामुळे थोडंसं तुम्हाला याच्यात टिपिकल जाणार, एवढं माहित आहे मला, कारण हे एकदमच
नवीन पद आहे. आणि नवीन असल्यामुळे तुम्हाला हे प्रीमियम, हे क्लेम वगैरे थोडे 1-2 गणितामध्ये अडचणी जाणार तुम्हाला, यात काही शंका नाही. असे हे 2 पद्धत कॅल्क्युलेशन ज्या पोरांना समजलं असेल त्यांनाच MCQ करता येईल आणि त्यांनाच आपले गणित सोडवता येईल. तर आता मी तुम्हाला पुन्हा एकदा वारंवार समजून सांगतो बघा. या ठिकाणी प्रीमियम हे इन्कम आहे आणि क्लेम हे एक्सपेंडिचर आहे. प्रीमियम या इन्शुरन्स कंपनीला 16 लाखाची मिळालेले आहे. या कंपनीने रिइन्शुरन्स करता प्रीमियम प्राप्त केलेलं होतं, रिसिव्ह केलं होतं 60,000 आणि दुसऱ्या इन्शुरन्स कंपनीला रिइन्शुरन्स बद्दल प्रीमियम पेड केलेला 1,20,000. 60,000 जोडल्या जाईल, 1,20,000 मायनस प्लस केल्या जाईल. त्याच्यानंतर रिसिवेबल प्रीमियम असतात, अजून बरेचसे प्रीमियम मिळालेले नसतात, तर लास्ट इयरचे मिळालेले नसेल ते यावर्षी मिळाले असल्यामुळे मायनस केले जाणार आणि या वर्षीचे न मिळाले म्हणजे क्लोजिंग वाले प्लस करायचे, ओपनिंग वाले मायनस करायचे. तर हे ओपनिंग आहे हे मायनस होणार, हे क्लोजिंग रिसिवेबल हे प्लस होणार. ते नाहीये दिलेलं, याची बेरीज करायची आणि बोनस त्यामध्ये ऍड करायचं. असंच या प्रकारे क्लेम बघा, क्लेम 4,80,000, क्लोजिंग वालं प्लस करायचं, ओपनिंग वालं मायनस करायचं, याचं उत्तर बाहेर येणार. हे बोनस इकडे प्लस होतात आणि इकडे या डेबिट बाजूला येतात. आता हे 2 पद झाल्यानंतर बाकीचे पद कसे मांडायचे मी पुन्हा सांगतो, पण जागा नसल्यामुळे मी हे मिटवून पुन्हा हे पद लक्षात ठेवू जा तुमचे. 15,22,000, 5,20,000 हे मी वर लिहून दाखवतो. बाकीचे बदल यायचे आपल्याला. जागेचा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये, तर लिहिणं झालं मग लिहून घ्या तुम्ही हे सगळे बरोबर. आता मी हे कॅल्क्युलेट केलेलं पद वर लिहून ठेवतो म्हणजे दिसलं पाहिजे. 5,10,000 रुपये एक पद आहे आपलं आणि हे 12,000 रुपये आहे. मी यांना बाकीच्यांना कट करतो. इकडे हे सगळं मिटवून टाकतो. इथं बघा 5,20,000 आणि 15,22,000 असे हे 3 पद आहे इकडचे. आता इथपर्यंत आपण कॅल्क्युलेशन्स केलेले होते. आता राहिलेले पद कोणते, तर या गणितामध्ये कमिशन, तर हे कमिशन जे असतात ते इन्शुरन्स कंपनीचा खर्च असतो. कमिशन जे आहे पेड, याला पेड म्हणतात. 1,00,000 रुपये आहे. त्याच्यानंतर कमिशन ऍक्सेप्टेड असतात ते इन्शुरन्स वाले कमिशन. रिइन्शुरन्स ऍक्सेप्टेड आपलं दिलेलं आहे तुमच्या गणितामध्ये 5,000 रुपये. परंतु रिइन्शुरन्स कमिशन सीडेड असतात. सीडेड मीन्स प्राप्त, रिसिव्ह केलेलं आहे, ते क्रेडिट बाजूला येणार आणि म्हणून या बाजूला कमिशन ऑन रिइन्शुरन्स सीडेड. सीडेड मीन्स आप यू गॉट मतलब आपने कमीशन प्राप्त कर लिया 10,000. त्याच्यानंतर कमिशन झालं. मग गणितात बघा एक्सपेंडिचर आहे, एक्सपेन्सेस ऑफ मॅनेजमेंट. एक्सपेन्सेस ऑन मॅनेजमेंट 2,05,000 रुपयाचा आहे. त्याच्यानंतर बोनस लिहिलेलेच आपण. त्याच्यानंतर हे झालेले पद्धत सगळे तुमचे 5, 10, 1, 12 ओके. त्याच्यानंतर इकडे एकच पद वाचलेलं आहे आणि ते म्हणजे इंटरेस्ट अँड डिव्हिडंड 27,000 रुपीज आहे. यामध्ये जर इन्कम टॅक्स मायनस नसेल केला तर याचा इन्कम टॅक्स भरतात लोक.
कंपनी इन्कम टॅक्स 9,000, म्हणजे याची खरी इन्कम मानले जाणार फक्त 18,000 रुपये. आता इथे या इन्शुरन्स कंपनीचं रेव्हेन्यू अकाउंट बनवताना इथे आता प्रॉफिट लिहावं लागत. सगळे पद संपलेले आपले. आता फक्त इथे लिहायचं प्रॉफिट आणि मग ही जागा सोडून द्यायची. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं बघा की प्रत्येक इन्शुरन्स कंपनीला फायर हे या प्रीमियमच्या 50% ठेवतात. सॉरी, प्रीमियम किती आपले बघा, 15,22,000. किती आहे? 15 लाख. याच्या 50% रिझर्व ठेवतात. किती टक्के? 50%. मरायन इन्शुरन्स कंपनी ही 100% ठेवते. बाकी सर्व कंपन्या फक्त एकच लक्षात ठेवायचं की फक्त मरायन 100, बाकी सगळ्या 50% ठेवतात. आणि आता आपल्या घंट्यात दिलेलं बघून घ्या. प्रोव्हाइड रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क. खाली म्हटलंय बा, प्रोव्हाइड रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क ॲज पर रूल. म्हणजे जो काही रूल असेल, तो रूल काय 50%चा आहे. आणि ॲडिशनल रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क 1% ऑफ नेट प्रीमियम इन ॲडिशन टू ओपनिंग बॅलन्स. म्हणजे हे जो ओपनिंग बॅलन्स आहे 20,000, याच्यात 1% पुन्हा वाढ करून, कशा प्रीमियमच्या वाढ करून याच्यात जोडा म्हणते, ओपनिंग मध्ये ऍड करा म्हणते तू. आणि म्हणून इथं लिहायचं बघा, रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क. आता रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क याच्या मी सांगितलं होतं तो किती टक्के रूल आहे, तो 50% ऑफ प्रीमियम. या प्रीमियमच्या 50%, म्हणजे 15,22,000च्या 50%. किती येणार बघा, काढा. 15,22,000च्या 50% 7,61,000. हे घ्यावंच लागते. इट्स अँड रूल. 15 लाख ह्या प्रीमियमच्या, प्रीमियम किती आहे तुमचं 15,22,000. गव्हर्नमेंट रूल्स काय की याच्याच 50% मराईन वाले 100% ठेवतात आणि बाकी कंपन्या फायर, ऍक्सिडेंट, अदर हे 50% ठेवतात याच्या. हे बघा. आणि मग ऍडिशन रिझर्व का म्हटलं बघून घ्या. ऍडिशनल रिझर्व तुमच्याकडे तर जे ऍडिशनल रिझर्व 20,000 होतं तिच्यात वाढ करा म्हटलेलं आहे. असं काही 10% ठेवा नाही म्हटलं. ऍड इन ओपनिंग बॅलन्स. म्हणून ऍडिशनल रिझर्व जुनं जे 20,000 होतं यात ऍड करा म्हटलं 1% ऑफ नेट प्रीमियम, म्हणजेच NP, नेट प्रीमियमच्या 1%. गणितात दिलाय बघा. आता हे नेट प्रीमियम तुमचे किती आहे 15,22,000. 1% म्हणजे किती होते बघून घ्या 15,000. हे 10%, एक शून्य कटलं तर, आणि 2 शून्य कटलं तर 1%, म्हणजे 15,220 रुपये निघणार. म्हणजेच जुने 20,000 आणि आता वाढलेले किती 15,220, एकूण मग 35,220 रुपये. अशा प्रकारे तुमचं ऍडिशनल रिझर्व येणार. आणि मग काय करायचं पोरांनो, झालं सगळ्या शेवटी. आता हे बेरीज करायची आपल्याला. क्रेडिट बाजूची बेरीज करायची. ह्या क्रेडिट बाजूची बेरीज करायची. तुमची क्रेडिट बाजूची बेरीज येणार आहे, पूर्ण बेरीज केली तर 20,70,000. आणि नंतर यामधनं तुम्ही हे सर्व डेबिटचे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 हे मायनस करायचे. आणि इथं प्रॉफिट आपण आतापर्यंत इथे शेवटी लिहित होतो, इथं मध्ये लावावं लागते प्रॉफिट. कारण 20,70 मधून हे मायनस केले, हे सर्व पद मायनस केले तर किती राहतो 4,41,780. अशा प्रकारे नेट प्रॉफिट असतो. तर हा एक रेव्हेन्यू अकाउंटचं पहिलं गणित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज तुम्हाला अजून असे 1-2 गणित शिकवले तर थोड्या मग कळायला लागेल
पण आपल्याला MCQ बेसच जास्त एक्झाम होणार असल्यामुळे तुम्हाला हे कॅल्क्युलेशनच महत्त्वाचे शिकायचे आहे की पूर्ण गणित काही आपल्याला पेपरमध्ये सोडवायचं नाही आहे. आणि त्याच्यामुळे जर गणित सोडवायचं असतं तर आपल्याला खूप प्रॅक्टिस करावं लागली असती गणित कसे करण्याची. त्याच्यामुळे या ठिकाणी आता बोनस विचारू शकते, शो इन द रेव्हेन्यू अकाउंट डेबिट साईड, क्रेडिट साईड, डेबिट अँड क्रेडिट साईड. तर आपल्याला उत्तर काय आलं लागेल, डेबिट अँड क्रेडिट साईड. डेबिट पण चूक आहे, क्रेडिट पण चूक आहे, डेबिट अँड क्रेडिट म्हणजे दोन्ही बाजूला अशा प्रकारचे तुमचे इथं MCQ तयार केले जातात. आणि मग त्याच्यानुसार आणि म्हणून आपल्याला फक्त गणित कॅल्क्युलेशन्स कसे समजायचे आहे याच्यासाठीच आपण 5-6 गणित घेणार आहोत आणि मग तुमचं आपोआपच होईल. मग एक राहिलेलं शेवटचं प्रकरण आहे तर ते शेवटी घेऊ आपण आणि मग MCQचे 2-4 क्वेश्चन पेपर पाठवू, त्याच्यावर तुम्ही अभ्यास करून घ्यायचा. ओके, थँक्यू.